मित्रांनो नमस्कार. मी प्रतीक राजीव जोशी. मी नाशिकमध्ये असतो. अ, माझी छोटीशी ओळख करून द्यायची झाली तर 2013 पासून माझं जे क्रिस्टल आणि एक्सपोर्ट आहे यामध्ये माझा एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः ज्योतिष विशारद आणि वास्तु विशारद आहे. क्रिस्टल आणि रत्नांचा माझा विशेष असा अभ्यास आहे. कृपया सगळ्यांनी आपले जे माईक आहे हे म्यूट करा. जर एखाद्या व्यक्तीचा माईक म्यूट नसेल आणि तो जर लक्षात आला आपल्याला म्यूट नाहीये आणि त्याच्यामुळे डिस्टर्ब होतोय तर मी रिमूव्ह करून टाकेल. ओके. तर क्रिस्टल आणि रत्न यामध्ये माझा विशेष असा अभ्यास आहे. हे जे क्रिस्टल आहे हे 7-8 देशांमध्ये एक्सपोर्ट करत असतो मी. वास्तूसाठी जे क्रिस्टल वापरले जातात त्यासाठी अनम्यूट ऑल. मी सगळ्यांना अनम्यूट करणार आहे. पूर्ण क्लास झाल्यानंतर प्रत्येकाला अनम्यूट करणार आहे आणि बोलण्याची संधी देणार आहे. ओके. तर आपण आजचा जो क्लास आहे आजचा क्लासला आपण सुरू करूया. आपण स्लाइड शोच्या मार्फत पुढचा जो क्लास आहे हा बघूया. बरं, सगळ्यांना स्लाइड दिसते आहे? हो. ओके. हो दिसते सर. यस यस यस. ओके. बरं, स्लाइड मध्ये हा जो फोटो आहे हा माझा आहे. एक 2013-12 सालचा वगैरे आहे. जे खाणींमध्ये क्रिस्टल मिळतात हे क्रिस्टल मी एक्सपोर्ट करण्याच्या एका मोठ्या कंपनीमध्ये पहिल्यांदी जॉबला होतो. त्यानंतर आता माझा गेले एक 7-8 वर्षापासून स्वतःचा एक्सपोर्ट वगैरे आहे. हे जे आहे हे अत्यंत मोठे जिओलॉजिस्ट आहे ज्यांचा क्रिस्टलमध्ये आणि खनिजांमध्ये खूप मोठा अभ्यास आहे. हे जे आहे यांचा ऑटेन्स असं नाव आहे. ब्रेथहोल्ड ऑटेन्स. हे यांचा म्हणजे क्रिस्टल कसा फॉर्म झालाय त्याचा जिओलॉजिकली इम्पॅक्ट काय आहे, ऍस्ट्रोलॉजिकली इम्पॅक्ट काय होऊ शकतो, एनर्जी लेवल काय आहे त्याच्यामध्ये, ह्या सगळ्यांविषयी खूप जास्त चांगला अभ्यास आहे. इंडियन मिनरल्सवर मोठे मोठे पुस्तकं लिहिलेले. तुम्ही नेटवर जरी सर्च केलं तरी त्यांच्याबद्दल माहिती मिळू शकेल. हे जे आहे हे सुद्धा मार्क विलर यांचा नॅशनल जिओग्राफीला शो वगैरे असतो. यांना सुद्धा क्रिस्टल वगैरे आपण प्रोव्हाइड केलेले. 6 ते 7 देशांमध्ये आपण क्रिस्टल आणि जेम्स हे एक्सपोर्ट करत असतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इंडिया पोस्टनी याबद्दलच एक सत्कार केला होता छोटासा. हे वास्तुविशारद आणि ज्योतिष विशारद असतानाचे हे फोटो. आपण रत्नशास्त्राची जी ना ही कार्यशाळा घेत असतो. तर काय होतं की बऱ्याचदा रत्न देताना कुठल्या बेसिसवर द्यावं याच्याबद्दल खूप कन्फ्युजन असतं. त्यानंतर रत्न जे आहे हे रत्न जे आहे रत्न हे खरं आहे का खोटं आहे हे सुद्धा ओळखता येत नाही. गुरुजींना सुद्धा ओळखता येत नाही. बऱ्याच आता मी खूप म्हणजे मोठे मोठे ज्योतिष तज्ञ असतात पण ते ज्यावेळेस रत्न देतात म्हणजे असे याच्यामध्ये खूप उदाहरण आहे. सगळेच देतात असं नाही पण खूप उदाहरणं असे की अक्षरशः ग्लास फील्ड आणि खोटे रत्न त्यांना दिले जातात. आता ऍक्च्युली त्यांची पण ती चूक नाहीये कारण की त्यांना सुद्धा मिळताना जे हे खोटे रत्न मिळतात आणि ते सांगितलं जातं की नाही हे असलं आहे बिलकुल, हे देऊन टाका, हे एकदम योग्य रेंजमध्ये वगैरे. पण काय होतं पुढे जाऊन आहे ना की त्यांचं नाव खराब होतं. गुरुजींचं नाव खराब होणं ही खूप मोठी वाईट गोष्ट आहे. कारण की बऱ्याचदा जे जातक आहे हे गुरुजींवरच विश्वास ठेवून रत्न घेत असतात. त्यामुळे गुरुजींना किंवा जे ज्योतिषी आहे, जे वास्तू बघतात यांना रत्नाची पारख करता येणंच गरजेचं आहे. त्यामुळे आपण ही कार्यशाळा घेत असतो. देशामध्ये पहिल्यांदाच इतकी डिटेल कार्यशाळा आपण झूम मीटिंगद्वारे घेतोय. याच्यामध्ये आपण पीपीटी थ्रू सगळ्या प्रकारचं आपण याच्यामध्ये डिटेलिंग देत असतो. बरं, आता ह्याच्यामध्ये ही जी कार्यशाळा आहे ह्या कार्यशाळेची मी तुम्हाला आता शेवट त्याची पूर्ण माहिती देईल. आता आपण रत्नांची माहिती घेऊ ज्यासाठी आपण इथे उत्सुक आहात. बरं, रत्नांचा इतिहास आणि ऐतिहासिक रत्न. आता इतिहासामध्ये खूपसे जे रत्न आहेत हे हिस्टॉरिकल म्हणजे इतिहासामध्ये तसे दुसरे झालेच नाही अशा प्रकारचे रत्न जे हे होते. ह्याच्यापैकी आता हा जो मोती आहे हा मोती साधारण 34 किलोचा मोती. आता काय करू, वर्ग मिळालंय ना?
तर हा जो मोती आहे हा फिलिपिन्समध्ये सापडला होता. 34 किलोचा मोती होता. ज्यावेळेस हा मोती सापडला त्यावेळेस तो जो मासेमार होता त्या मासेमाराला माहिती पण नाही की हा मोती हा एवढा एक्सपेन्सिव्ह असेल. आणि मुळात म्हणजे हा मोती हेच माहित नव्हतं त्याला. असं वाटलं हा शिंपल्याचा काहीतरी प्रकार आहे. पण काहीतरी म्हणजे जिओलॉजिकल किंवा बायोलॉजिकल चेंजेसमुळे तो जो किडा आहे तो पूर्ण त्या शिंपल्यासहित मोत्यात परिवर्तित झाला. आणि त्या मोत्याची जी व्हॅल्यू आहे ही आज $100 मिलियन एवढी आहे. ती म्युझियम मध्ये ठेवलेला आहे हा मोती. हा सुद्धा एक हिस्ट्री मधला एक खूप मोठा आणि चांगला एक्सपेन्सिव्ह मोती आहे. या व्यतिरिक्त पेशवेंना सुद्धा मोती वापरण्याची खूप आवड होती. सगळे जे पेशवे आहेत हे पेशवे सुद्धा मोती वापरायचे. आणि बाजीराव पेशव्यांच्या सुद्धा गळ्यामध्ये मोत्याचा कंठा होता. तर हे सुद्धा जे हे हिस्ट्रीमध्ये वापरण्यात आलेले मोती आहेत. बरोबर. पाचू तर अप्रतिम आहे. आणि पाचूचं जे वेड आहे हे सगळ्यात जास्त मुघलांना होतं. त्या आधी सुद्धा जे महाराज होते आधीच्या म्हणजे आपल्या भारतामधले सुद्धा राजे महाराजे होते यांना सुद्धा पाचू वापरण्याचं जे आहे हे वेड होतं. या पाचूवर त्यांनी बऱ्याच वेळेस हे जे उर्दू मधली त्यांची आयान आहे आयात ही कार्विंग करून घेतलेली आहे. पाचूचे ग्लास, पाचूचे चष्मे हे जे आहे हे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात हिस्ट्रीमध्ये. आता कोलंबियन पासू जे कोलंबियन पासू पासून पूर्वीच्या काळी पेले तयार केले जायचे. हे फक्त राजे महाराजांनाच हे असायचे किंवा यांच्याकडेच हे असायचे. आणि ह्यामधून मदिरा प्यायली जायची. याचं कारण असं होतं की मदिरेमधले जे विषद्रव्य आहे हे विषद्रव्य शोषण्याची क्षमता पाचूमध्ये असते असा सगळ्यांचा समज आहे. किंवा असं असा ह्याच्यामध्ये एक दैवी गुण आहे असं सर्वश्रुत होतं आणि आहे. पाचू हा ह्याच्यामध्ये स्वतःमध्ये अत्यंत जबरदस्त असे दैवी गुण आहे. आपण जर पाचूवर कुठल्याही प्रकारे मॅनिफेस्टेशन केलं की अफर्मेशन्स दिल्या तर त्याचे जे परिणाम आहे हे खूप चांगले होतात. आता हे पूर्वीच्या काळी याचा अभ्यास खूप जास्त होता. त्यामुळे पूर्वी मुसलमानांच्या राज्यामध्ये सुद्धा त्याच्यावर उर्दूमधून त्यांची प्रार्थना जी ही त्याच्यावर कार्विंग केली जायची आणि त्यावरती म्हटली जायची. आता हा जो पाचूचा चष्मा आहे हा सुद्धा आता एक साऊथ पे नावाची वेबसाईट आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्राइसला हा $1 मिलियन तो असा ऑप्शन झाला त्याचं. हा पाचू सुद्धा कोलंबियन पाचू होता. आणि कोलंबियन पाचू हा अत्यंत ट्रान्सपरंट आणि त्याला हिऱ्यांनी बाहेरून जी त्याची किनार किंवा ज्या चष्म्याच्या कडा आहेत किंवा फ्रेम आहे ही फ्रेम ही पूर्ण हिऱ्यांनी तयार केलेली होती. मित्रांनो प्रत्येकाने म्यूट करा. हा पाचू सुद्धा एकदम क्रिस्टल क्लिअर आणि आताच्या काळामध्ये खूप जास्त प्राइस असलेला पाचू होता. त्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही वस्तू ठेवण्यासाठी किंवा काही रत्न वगैरे ठेवण्यासाठी अशा ज्या कुपी केलेल्या असायच्या किंवा असे छोटेसे पॉट केलेले असायचे हे सुद्धा पाचू रत्नाचे केले गेलेले होते. ओके. आता स्टार ऑफ इंडिया म्हणून हा जो ब्लू सफायर आहे नीलम. नीलम हा सुद्धा हिस्ट्रीमध्ये हा लंडन म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेला ब्लू सफायर आहे. नंतर कलिगुला आहे. कलिगुला हा राजा होता. या राजाकडे ही अंगठी होती. या अंगठीवर सुद्धा त्या राजाची इमेज कोरली गेली होती. त्याला ती भेट दिली गेलेली होती. तर आपण काय बघतोय आता की जे जे हिस्ट्री मधले जे जे काही रत्न आहेत हे बघतोय आपण. यामध्ये हा जो नीलम आहे हा सुद्धा होता. आता सगळ्यात महत्वाचं हिस्ट्रीमध्ये जे आहे हे दोन प्रकारचे जे रत्न आहेत हे रत्न सगळ्यात महत्वाचे किंवा सगळ्यात आपण ज्याला म्हणू की जर आपल्याला एखाद्याने विचारलं ना की रत्नांचा खरोखर इफेक्ट असतो का
किंवा आपल्याही मनात कधी कधी प्रश्न पडतो, खरोखर रत्न जे हे याचा खरंच काही इफेक्ट असतो का? रत्न खरोखर काही प्रभावी असतात का? किंवा रत्नामध्ये खरंच काही दैवी शक्ती आहे का? तर जर आपण बघितलं ना इतिहासामध्ये, शापित रत्न तुम्ही आज जरी नेटवर सर्च केलं ना, कर्स्ड जेम्स, शापित रत्न हे जर सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल की हिरा आणि नीलम हे जे दोन रत्न आहे ह्याच्यामध्ये स्पेसिफिक काही जे आहे रत्न, हे शापित रत्न म्हणून प्रसिद्ध असलेले रत्न आहे. की असे जे रत्न होते, उदाहरणार्थ दिल्ली पर्पल नीलम, दिल्लीचा जांभळा नीलम हा जो आहे हा शापित रत्न म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची एक मोठी स्टोरी ती पण मी तुम्हाला सांगतो. आणि हिऱ्यामध्ये सुद्धा खूप हिरे असे आहेत की जे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये गेले त्यांना त्यांना प्रॉब्लेम दिलेले. म्हणजे ज्यावेळेस आपण विचार करतो की खरोखर रत्नांचा प्रभाव शरीरावर होतो का, किंवा खरंच रत्न हे नुसते दगड आहे का, कुठे दगडांची मूर्ती आहे, की बाहेर खरोखर काही त्याचा इफेक्ट आहे, हे आपण ज्यावेळेस विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत. मुकुंद काढणं तुमचा हे जे आहे माईक तो म्यूट करा प्लीज. हा, तर त्यावेळेस अशा ज्या गोष्टी आहे, प्रतीक सर तुम्ही सर्वांना म्यूट करा प्लीज. आता तो म्यूट कसं करणार इकडून, 1-2 मिनिटं, ऑप्शन. साधारण पाहुणे सहा रे. कोणाला माहिती आहे सगळ्यांना म्यूट कसं करता येतं? म्यूट टू ऑल ऑप्शन कुठे आहे माहिती आहे कोणाला? 6:30 घेऊन टाका. काही काही लोक ना जॉईन झाले. आता मुकुंद काढणं तुम्ही म्यूट नाही करत आहे, केलं आता मी इकडून केलं. होस्ट सेटिंग, ओके. नाही, त्याच्यामध्ये नाही दिसत ती होस्ट सेटिंग. ठीक आहे, आपण सुरू करू. सगळ्यांनी काळजी घ्या. जर कोणाचा अनम्यूट वाटलं तर मी रिमूव्ह करेल आता, कारण की पर्याय नाही मला. सॉरी. तर आपण कुठल्या विषयावर होतो? हा, जर एखाद्या रत्नाचं, हिरा हिरा हा हिरा, तर हिरा जो आहे, हिरा हा अत्यंत फास्ट इफेक्ट देणारा रत्न आहे. हिस्ट्रीमध्ये हिरा जो आहे, हिरा होपचा हिरा, 1-2 मिनिटं, डाव्या हाताला म्यूट ऑप्शन आहे. त्यानंतर नाही, राहू दे, काही प्रॉब्लेम नाही, आपण क्लास सुरू ठेवू आपण. तर होप हिरा आहे, दिल्ली पर्पल डायमंड आहे, हे जे रत्न आहे हे शापित रत्न मानले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे जे शुभ रत्न आहे, शुभ रत्नांचा सुद्धा शरीरावर इफेक्ट होत असतो. लक्षात ठेवा, 2 प्रकारचे रत्न आहे. रत्न पहिले तर एक ट्रान्सपरंट आणि दुसरा म्हणजे ओपेक. जो ट्रान्सपरंट रत्न आहे याच्यामध्ये कॉरंडम जेम्स येतात. कॉरंडम जेम्स म्हणजे काय? पुष्कराज आहे, नीलम आहे, माणिक आहे. हल्ली माणिक सुद्धा ओपेक येतो, पण हरकत नाही. हिरा, नीलम, माणिक आणि पुष्कराज हे, हिरा सोडून पुष्कराज, नीलम आणि माणिक हे जे 3 रत्न हे कॉरंडम जेम्स आहेत. कॉरंडम जेम्स जे आहे त्यांचा हार्डनेस 8 वगैरे असतो. हिरा जो आहे हा सुद्धा ट्रान्सपरंट जेम्स मध्ये येतो. जे ट्रान्सपरंट रत्न आहे ना, ह्यांच्या काम करण्याची एक पद्धत आहे. प्रकाश जो असतो, प्रकाशामधून जे वाईब्स असतात किंवा जे किरण असतात, हे प्रत्येक ग्रहाचे किरण इथे असतात. आणि किरण जे आहेत हे त्या रत्नाद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. प्रत्येक रत्नाचं काम असतं की प्रत्येक रत्नाचं काम असतं की त्या त्या ग्रहाचे किरण जे आहेत हे शोषून घ्यायचं आणि आपल्या शरीरामध्ये ते ट्रान्समिट करायचं. सर पन्नास सुद्धा ट्रान्सफर आहे ना? हो हो, 50 सुद्धा ट्रान्सपरंट पन्नास आहे. सुद्धा आहे. बिलकुल बिलकुल, 50 सुद्धा ट्रान्सपरंट आहे. आता सध्या पुष्पराज मध्ये बरेच येलो, रेड, ब्ल्यू सगळे कलर ट्रान्सफर मिळतात आता. हा, नाही, ट्रान्सपरंट असतो. ओके, एक दोन मिनिटं, मला ती होस्ट सेटिंग बघून पहिले म्यूट करतो सगळ्यांना, म्हणजे आपल्याला प्रॉपरली बोलता येईल.
मी पहिल्यांदा ना सगळं सांगून घेतो, त्यानंतर प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी मी वेळ देणार आहे. ओके. तर ठीक आहे, आता आपण आपली जी पुढची स्लाइड आहे त्याच्याकडे वळू. जे आपण स्लाइड थ्रू पुढे 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 जाऊ आणि मग आपण प्रत्येकाला आपण वेळ देणार आहे. बरं, सगळ्यांना स्क्रीन दिसते आता? ओके. हे बघा, हा जो आहे हा दिल्ली पर्पल नीलम म्हणून सगळ्यात जास्त कुप्रसिद्ध असलेला रत्न आहे. की जो शापित रत्न आहे. 2 रत्न वापरताना खूप विचार करावा लागतो, ते म्हणजे नीलम आणि हिरा. हे प्रचंड विचार करून, प्रचंड अभ्यासानेच धारण करावे लागतात. त्याच्यामध्ये एक आहे दिल्ली पर्पल नीलम. दिल्ली पर्पल नीलम जो आहे हा 1855 साली कानपूरच्या इंद्रदेव मंदिरामधून डब्ल्यू फेरिस नावाचा जो एक इंग्लंडचा अधिकारी होता, इंग्रज अधिकारी होता, त्यांनी कानपूरचं जे इंद्रदेव मंदिर आहे या मंदिरावर हल्ला चढवला किंवा लूट केली त्या मंदिराची, आणि इंद्रदेवांच्या कपाळावर जो नीलम होता किंवा मुकुटावर जो नीलम होता, हा नीलम जो आहे हा चोरला. तर हा जो नीलम आहे हा पूर्ण त्याची व्यवस्थित प्राण प्रतिष्ठा करून मग स्थापन केलेला असा नीलम होता. आणि त्यामुळे तो चोरल्यानंतर त्याचे जे बॅड इफेक्ट आहे हे त्याला पुढे पुढे दिसायला लागले. कसे की हा जो डब्ल्यू फेरिस आहे ना हा ते रत्न घेऊन त्याच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याची हळूहळू आर्थिक अधोगती व्हायला लागली. एक 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 त्याचं पहिल्यांदी खूप त्याचा म्हणजे लॉसेस खूप सुरू झाले, फायनान्शियल लॉसेस सुरू झाले. पण त्याला असं वाटलं की नाही, अरे ह्या आपल्या चुकीचा डिसिजन काहीतरी आपण घेतोय त्यामुळे होत असेल, त्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. त्यानंतर हा जो मणी आहे हा मणी त्यांनी काय केलं त्याच्यानंतर त्याच्या घरचे एक एक जण एक्सपायर व्हायला लागले. एक्सपायर झाल्यानंतर तो घाबरला की अरे हे तर म्हणजे खूपच अनाकलनीय होतंय. आणि त्यानंतर हा जो मणी आहे त्यांनी हा नीलम आहे, हा नीलम त्यांनी त्याच्या एका मित्राला विकला. मित्राला विकल्यानंतर त्या मित्रांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर त्या नीलमचं नाव पडलं कर्स जेम, म्हणजे शापित नीलम किंवा कर्स ब्ल्यू, कर्स पर्पल सफायर. तो जो नीलम आहे तो परत कोणीतरी त्यांच्या घरी आणून दिला आणि तो हे जो आहे नीलम हा अत्यंत कुप्रसिद्ध झाला, सगळीकडे पेपरमध्ये वगैरे त्याच्या न्यूज आल्या. त्यानंतर एडवर्ड हेरिस नावाचा एक तिथला विज्ञानवादी व्यक्ती होता, वैज्ञानिक होता तो. आणि वैज्ञानिक नव्हता पण विज्ञानवादी, की ह्या सगळ्या गोष्टी या अंधश्रद्धा आहे, हे थोतांड आहे, मी हे मानत नाही, मला काही हे याच्याशी काही फरक पडत नाही आणि कसं खोटं आहे हे मी सिद्ध करून दाखवेल. तर अशा अप्रोचनी त्यांनी हा जो नीलम आहे हा जवळ ठेवायचं आव्हान घेतलं आणि ते सगळं त्यांनी पेपरमध्ये तिथे डिस्क्लोज केलं की मी हा जो आहे हा नीलम मी माझ्याकडे ठेवतो आणि बघा मला कसं काहीच होणार नाही, हे सगळ्या अंधश्रद्धा असतात. बरोबर, आव्हान म्हणून हा नीलम घेतला. त्याला नीलम घेतल्याच्या दिवसापासून दररोज भीतीचे स्वप्न पडायला लागायचे, दररोज भीतीचे स्वप्न. त्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये एक असा हायटेड आघोरी यायचा आणि तो आघोरी त्याच्याकडे रागाने बघत राहायचा. आघोरी साधू, त्याचे डोळे लाल वगैरे असे असायचे आणि एकदम 8-9 फूट असा उंच आघोरी असायचा तो. त्याला वाटलं ठीक आहे असेल काहीतरी. पण नंतर नंतर ते प्रमाण एवढं वाढत गेलं, त्याची अँझायटी, त्याची भीती, त्याचं ब्लड प्रेशर त्याच्याने वाढत गेलं आणि त्याला एक विचित्र एनर्जीने पूर्ण ग्रासून घेतलं. त्यानंतर त्यांनी काय केलं की तो त्याला कंटाळला आणि त्यांनी तो नीलम जो आहे तो घेतला आणि नदीमध्ये फेकून दिला. पण लोकांनी आता एवढं पेपरमध्ये वगैरे वाचल्यानंतर तो नीलम परत त्यालाच आणून दिला की हा तुमचा नीलम बहुतेक कोणीतरी चोरून फेकला वाटतं. त्यांनी काय केलं, त्यांनी त्याच्या एका मित्राला तो गिफ्ट म्हणून देऊन टाकला. त्या मित्रांनी तो जवळ ठेवला, त्याला माहित नव्हतं की हे काय, हा नेमका या नीलमची हिस्ट्री काय. तो नीलम त्यांनी जवळ ठेवला आणि काही दिवसांमध्येच त्याचा एक ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याची वाचा गेली, त्याला बोलताच येईना. त्यानंतर त्याला परत हा जो नीलम आहे हा तो जो एडवर्ड हॅरिस आहे, ह्या एडवर्ड हॅरिसकडे लोकांनी आणून दिला की हा जो नीलम आहे हा याच्याने असं असं झालं. त्यांनी शेवटी काय केलं की तो नीलम 7 पेट्यांमध्ये बंद केला आणि त्या पेटीच्या वर एक अशी चिठ्ठी लिहून ठेवली की हा जो नीलम आहे ह्या नीलमच्या
जे सौंदर्य आहे या सौंदर्याच्या मोहाला बळी न पडता हो. हा नीलम जो आहे हा तुम्ही डिस्ट्रॉय करून टाका. मुळात तर मी वारल्यानंतर 33 वर्षानंतर हा नीलम बाहेर काढा आणि तो डिस्ट्रॉय करून टाका. अशा प्रकारची चिठ्ठी लिहिली. त्यानंतर तो अजून सुद्धा इंग्लंडच्या म्युझियम मध्ये आहे. तर अशा प्रकारे नीलम किंवा जे रत्न आहे ह्या रत्नांमध्ये हे शापित रत्न सुद्धा असू शकतात. आता हा जो होपचा डायमंड आहे हा होपचा डायमंडची सुद्धा इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पण आता मी तुम्हाला थोडं शॉर्ट मध्येच सांगतो. आता भारताच्या एका मंदिरामध्ये हा जो हिरा होता हा हिरा होता. तर हा हिरा तिथून चोरला एका व्यक्तीने आणि त्यांनी एक तेवर्नियर म्हणून होता. तेवर्नियरनी तो हिरा चोरला. त्यानंतर 14वा किंग लुईस त्याच्याकडे तो त्यांनी विकला. त्यांनी तो इथून चोरताना इथून तो एका बुद्ध मंदिरात होता. बुद्ध मंदिरातून तो चोरताना तिथल्या भिक्खूंचा खून सुद्धा केला त्यांनी. त्यानंतर तो जो आहे तो हिरा त्यांनी 14वा किंग लुईसला विकला. त्यानंतर तो जो आहे तो लुईस वारला. त्याची बायको जो मेरी तिच्याकडे हा डायमंड गेला. कारण हा अत्यंत अप्रतिम आणि हेवी असा असलेला जवळजवळ त्याला बरेच जास्त कट 1000 कट होते त्याला. असा चांगला कटचा असा होता तो. त्यानंतर तो ज्याच्याकडे जात गेला उदाहरणार्थ फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये हे जे ज्यांच्याकडे तो गेला होता म्हणजे मेरी वगैरे तर त्यांना फ्रेंच रिव्होल्युशनची जी म्हणजे फ्रेंच क्रांतीचं जे आलं तर त्याच्यामध्ये त्यांना सुळावर चढवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या घरात सगळी लूट झाली आणि हा जो हे आहे हिरा आहे हा किंग जॉर्ज याला तो विकला गेला. किंग जॉर्जची सुद्धा बरीच म्हणजे अधोगती झाली. त्यानंतर तो दारूच्या वगैरे आहारी गेला आणि शेवटी हा जो आहे हा होप डायमंड हा एक काय म्हणतात त्याला शापित रत्न म्हणून असा तो कुप्रसिद्ध झाला. बरं, आता रत्नांमधले दैवी गुण काय हे आपण बघूया. आज आपण नवरत्नांचा आपण आज बघणार आहे. प्रत्येक रत्नामध्ये काय काय गुण असतात. पुष्कराज अत्यंत पॉप्युलर रत्न आहे. बरेचसे जे विद्यार्थी आहे सीए आहेत. त्यानंतर जे समाजातले रेप्युटेड लोक आहेत हे सुद्धा पुष्कराज वापरतात आणि जनरली पुष्कराज हा एक शुभ रत्न मानला जातो. आता पुष्कराजमध्ये दैवी गुण काय काय पुष्कराज जो आहे हा जर धारण केला एखाद्या व्यक्तीने तर त्याचा संकट काळ हा कमी होतो किंवा जो स्ट्रगलिंग पिरियड आहे ना हा कमी करण्यासाठी पुष्कराज मदत करत असतो. पुष्कराजचा दुसरा गुण असा आहे की पुष्कराज जो व्यक्ती धारण करतो त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीच्या मनातलं इंटेन्शन ओळखण्याची एक शक्ती प्राप्त होते. उदाहरणार्थ समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे किंवा तो कुठल्या इंटेन्शननी आपल्याशी बोलतोय, कुठल्या इंटेन्शनने आपल्याशी व्यवहार करतोय किंवा त्याची पुढची मूव काय असणार आहे ह्या गोष्टींचा अंदाज जो व्यक्ती पुष्कराज धारण करतो त्या व्यक्तीला इझिली येत असतो. पुष्कराज हा भाग्योदयासाठी उत्तम रत्न मानला गेलेला आहे. पुष्कराज रत्नामध्ये अजून एक दैवी गुण असा आहे की पूर्वीच्या काळी ज्यावेळेस प्रसूती व्हायची त्यावेळेस स्त्रियांच्या कमरेला पांढऱ्या कपड्यामध्ये पुष्कराज हा बांधला जायचा. त्यांनी प्रसूती जी ही सुलभ होते आणि बालक जो हा तेजस्वी प्राप्त होतो असं एक त्यांची मान्यता होती. आता कार्यक्षेत्रानुसार कोण कोण व्यक्ती पुष्कराज वापरतात की जे शिक्षक आहेत, बरेचसे विद्यार्थी सुद्धा वापरतात. धार्मिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती उदाहरणार्थ ज्योतिषी आहे, ज्यांना ऑकल्ट सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना जे वास्तू परीक्षण करतात तर असे जे लोक आहे हे सुद्धा पुष्कराज वापरतात. किंवा जे लोक ज्ञानार्जन करतात आणि ज्ञान देण्याचं काम करतात असे सगळेच त्या फील्डमध्ये असणारे असे सगळेच लोक पुष्कराज वापरू शकतात. आता पुष्कराजला धरून काही काही गैरसमज आहेत. तर गैरसमज काय काय की पुष्कराज रत्न आहे सगळ्यांनाच चालतं. तर असं नाहीये, पुष्कराज रत्न आहे सगळ्यांना चालेलच असं नाही. पत्रिकेनुसार जर ते चालत नसेल तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात. पुष्कराज धारण केल्यानंतर उदाहरणार्थ पोटदुखी आहे किंवा बऱ्याच लोकांना खूप स्टक झाल्यासारखं वाटतं. हेवीनेस अननेसेसरी वाढतो तो सुद्धा एका कारणामुळे वाढतो की ओव्हर कॅरेटचा म्हणजे 3.5 कॅरेटच्या वर पुष्कराज वगैरे वापरला आणि तो दूषित असेल तर खूप जास्त एक म्हणजे स्थूलता स्थिरता वाढून जाते आणि काम करण्याची इच्छा होत नाही. बऱ्याचदा आउट ऑफ महाराष्ट्राचे जे ज्योतिषी आहे ते जास्त कॅरेटचा पुष्कराज धारण करण्याचं एक रेकमेंड करत असतात. पण अशा वेळेस काय होतं की जर खूप ओव्हर कॅरेटचा पुष्कराज जर धारण केला तर जास्त सुस्तपणा वाढतो. ओके,
जर दोषयुक्त पुष्कराज वापरला तर काय होऊ शकतं? दोषयुक्त किंवा जास्त कॅरेटचा किंवा कुंडलीनुसार न चालणारा जर पुष्कराज वापरला तर पोटदुखी होऊ शकते, तीव्र स्वरूपाच्या कळा पोटामध्ये येऊ शकतात. बऱ्याचदा काय होतं की संततीच्या आरोग्याला पुष्कराज बाधक असतो आणि मानसिक अस्वास्थ्य देतो जर दूषित चुकीच्या पद्धतीचा पुष्कराज वापरला तर. आता आपण बघू पाचू. पाचू हा एक अफलातून रत्न आहे. पाचू रत्नांनी बरेचसे चेंजेस झालेले मी स्वतः पण बघितलेले आहे. माझे जे जवळचे ज्योतिषी आहे की जे माझ्याकडून नेहमी रत्न घेत असतात, यांना सुद्धा अनुभव आहे की पाचू धारण केला एखाद्या व्यक्तीने आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल खूप चांगल्या पद्धतीचे झाले. आता पाचू रत्नामध्ये काय काय दैवी गुण असतात की पाचू जो रत्न आहे हा पहिली गोष्ट तर आयुर्वेदामध्ये पाचू रत्नाचं भस्म हे मेंदू ज्वर किंवा मेंदू संदर्भातल्या आजारांवर दिलं जातं. कुंडलीनुसार बुध हा मेंदूचा कारक आहे, बुद्धीचा कारक आहे, वाचेचा कारक आहे, बोलण्याचा कारक आहे, फायनान्सचा, मार्केटिंगचा याचा कारक आहे, व्यावसायिक बुद्धिमत्तेचा कारक आहे. त्यामुळे जो व्यक्ती पाचू धारण करतो ना तर तो हुशार बनतो. हुशार ज्ञान असणं हे पुष्कराजचं काम आहे, बरोबर? ज्ञान असणं आणि ते ज्ञान कुठे वापरायचं हे पाचूचं काम आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये पाचू असेल ना, त्याच्याकडे कमी नॉलेज असेल तरी त्याच्याकडे व्यवहारिक ज्ञान एवढं असतं, व्यवहारिक ज्ञान, की तो फार फटाफट ते ज्ञान आपल्याकडे जे काय असलेलं थोडंफार नॉलेज आहे ते पटापट तो युटिलाइज करायचा प्रयत्न करतो आणि ते जे इम्प्लिमेंटेशन आहे त्या नॉलेजचं ते इम्प्लिमेंटेशन करून तो व्यवहारामध्ये खूप जास्त पटापट पुढे जातो. त्यामुळे पाचू जे लोक बिझनेसमन आहे, जे लोक फायनान्सशी रिलेटेड आहे, सीए, ICWA, CS करतात त्यांनी पाचू रत्न धारण करावा. जे लोक IT फील्डमध्ये त्यांनी पाचू रत्न धारण करावा. त्यांना सुद्धा खूप चांगले रिझल्ट या पाचूचे मिळतात. आता पाचू रत्न जे आहे, या पाचू रत्नामध्ये अजून काय काय दैवी गुण आहे की समजा जर असं मानलं जातं, समजा जर पती पत्नींनी एकमेकांना गिफ्ट दिला तर त्या दोघांमधलं रिलेशन जे आहे हे लॉंग लाईफ टिकतं. आणि जुन्या काळामध्ये पाचू जो आहे हा विषारी जे द्रव्य आहे ह्या द्रव्यांमधला विष शोषण्यासाठी वापरला जायचा. आता त्या काळातली ती समजूतही असेल कदाचित. आणि पाचूमध्ये बरेचसे असे गुणधर्म आहेत की टॉक्सिक विचार हा पाचू जो आहे हा घालवतो. कार्यक्षेत्र कुठलं ते आपण बघितलं की CA किंवा उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना आपल्याकडचं नॉलेज पटापट इम्प्लिमेंट करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा काय होतं, परीक्षेला गेल्यानंतर स्टक होऊन जातो विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांना छोट्या कॅरेटचा का होईना जर पाचू दिला, एक कमी कॅरेटचा का होईना, तरी त्याला खूप चांगले त्याचे रिझल्ट मिळतात. मोती. मोती जो आहे हा चंद्राचा रत्न आहे. चंद्र आपण बघितलेलं आहे, चंद्रमा मनसोजात, म्हणजे चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. तर मोती धारण केल्यानंतर व्यक्ती जो आहे हा व्यक्ती शांत नाही होत पण व्यक्ती स्थिर होतो. त्याची जी एक मन आहे स्थिर होण्यासाठी मदत होते. जनरली लेडीज ज्या आहे, लेडीज या मोती आणि प्रवाळ दोन्ही सुद्धा धारण करतात. त्याला सुद्धा कारण आहे, ते आपण पुढे बघू. तर हा जो मोती आहे, हा मोती धारण केल्यानंतर मन जे आहे हे तर स्टेबल राहतच, पण लेडीजच्या बाबतीमध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स होतो किंवा PCOD, PCOS जे आहे, यामुळे जे हार्मोनल इम्बॅलन्स होतो, मासिक पाळी वेळेत न येणं, नियमित न असणं, या गोष्टींमुळे जी चिडचिड होते, ही चिडचिड सुद्धा थांबवण्याचं काम हा मोती करतो. तर मोतीमध्ये जे हे असे दैवी गुण आहे. मोती कोणी कोणी वापरायला पाहिजे की ज्या लोकांना मानसिक बळ नाहीये, पत्रिकेमध्ये चंद्र जो आहे हा वीक आहे, त्यावेळेस मोती वापरणं खूप गरजेचं असतो. लहान सहान गोष्टीमध्ये पटकन भावनिक होतात, पटकन चिडून जातात. इमोशनली जे वीक आहे ना त्यांना आत्ताच्या काळामध्ये सुद्धा जगण्यामध्ये फार प्रॉब्लेम येतात, कारण की त्यांना कळत नाही व्यवहार काय आहे किंवा कुठल्या वेळेस काय डिसिजन घ्यायचा. बऱ्याचदा फार फर्मली डिसिजन घ्यावे लागतात आणि इमोशनल व्यक्ती अशा वेळेस खूप हँडिकॅप होऊन जाते की त्यांना नाही लक्षात येत, हतबल होऊन जाते की नाही त्यांना डिसिजन घेता येत. त्या खूप तेव्हा अशा व्यक्तींनी जर मोती धारण केला ना की आपलं त्यावेळेस पूर्ण शांततेत डिसिजन घेणं हे फार गरजेचं त्यांना होतं आणि अशी जी कॅपॅसिटी हा मोती देत असतो. पत्रिकेमध्ये काही ठराविक योग आहे जे आपण पुढच्या क्लासमध्ये आपल्या बघणार आहोत. तर त्यावेळेस जर मोती धारण केला तर तो खूप चांगले त्याचे रिझल्ट देतो. आता चुकीचा जर मोती धारण केला, मोतीमध्ये काही दोष सांगितलेले आहे, जवळजवळ 10-11 प्रकारचे दोष हे टोटल रत्नांमध्ये सांगितलेले. दोषयुक्त रत्न धारण केलं तर काय काय होतं, जर मोती दोषयुक्त धारण केला तर अशा लोकांना भास व्हायला सुरुवात होते.
त्यानंतर मानसिक विकार सुद्धा होऊ शकतात. बऱ्याचदा माझ्याकडे सुद्धा असे काही जातक आलेले की त्यांना झोपेचे प्रॉब्लेम होते, झोपच यायची नाही त्यांना. मग ते म्हटले की आम्हाला गुरुजींनी सांगितलं, आम्ही मोती धारण केला, पण आम्हाला काही त्याचा इफेक्टच पडत नाही. मग का नाही पडत? तर त्या मोत्यामध्ये ते व्यंग आहे. रत्नांमध्ये जवळजवळ 11 ते 12 प्रकारचे व्यंग सांगितलेले आहे शास्त्रामध्ये. जर असे व्यंग असलेले रत्न धारण केले तर त्याचे दुष्परिणाम मिळतात. आणि बऱ्याचदा काय होतं की लोक रत्न नुसतं विकायची घाई करतात. त्या रत्नांमध्ये काय इफेक्ट आहे किंवा काय त्याच्यामध्ये डिफेक्ट आहे हे बघतच नाही. आणि रत्न बघताय का, ठीक आहे ओरिजिनल आहे देऊन टाका. बऱ्याचदा ते पण नाही बघितलं जात. चुकीच्या सर्टिफिकेट किंवा खोट्या सर्टिफिकेट सहित ते विकलं जातं. आणि याच्याने काय होतं की रत्नशास्त्र जे हे बदनाम होतं. लोकांना असं वाटतं रत्नांमध्ये काहीच पॉवर नसते, रत्न हे फक्त लुटण्याचा धंदा आहे. असं काहीच नाहीये. रत्न हे फार पुरातन शास्त्र आहे. आपल्या ऋषीमुनींनी जे भस्मचिकित्सा तयार केली, रत्न भस्मचिकित्सा, ही खूप महान आहे. ह्याच्यावर आज सुद्धा फॉरेन कंट्रीजमध्ये रिसर्च चाललेले आहे. आपल्या ग्रंथांमध्ये स्फटिकाचं महत्व खूप ठिकाणी दिलेलं आहे. आज खूप वैज्ञानिक स्फटिकावर रिसर्च करतात आहे. स्फटिकामध्ये असलेली शक्ती जी आहे याचा टेक्नॉलॉजीमध्ये वापर केला जातोय. क्रिस्टल हा बऱ्याच टेक्नॉलॉजीमध्ये वापरला जातो. हार्ड डिस्कमध्ये क्रिस्टल वापरला जातो. घड्याळामध्ये क्वार्ट्ज, त्याच्यामधली जी प्रेझोइक एनर्जी असते त्यासाठी क्वार्ट्ज घड्याळामध्ये वापरला जातो. तर अशा खूप गोष्टी आहे की आपला अभ्यास नाही म्हणून आपण असं नाही ठरवू शकत की नाही ही गोष्ट याच्यात काहीच पॉइंट नाही. तर आपल्याला मिळालेली गोष्ट आहे ना आजपर्यंत, ही फक्त स्वार्थापोटी मिळालेली की चला ज्याच्याकडे रत्न आला त्यांनी ओरिजिनल रत्न एक तर खूप महागाला दिला किंवा डिफेक्ट असलेलं रत्न आपल्यापर्यंत पोहोचलं. ज्याच्याकडे डिफेक्ट नसलेलं रत्न पोहोचलं. डिफेक्ट नसलेलं रत्न याचा अर्थ असा नाही की खूप महागडं. डिफेक्ट नसलेलं रत्न असं की ज्याच्यामध्ये खरोखर काही दोष नाहीये. एकदम स्वस्त रत्न सुद्धा असतं की ज्याच्यामध्ये डिफेक्ट नसतो. तर असं रत्न ज्याच्यापर्यंत पोहोचलं त्याला नक्की त्याच्यामधली जी एक ऊर्जा आहे ती अनुभवायला मिळालेली. आणि अजून सुद्धा खूप त्याच्यामध्ये गोष्टी असतात. मंत्र संस्करण असतं, त्याच्यावर अभिमंत्रित करण्याची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये जर तो अभिमंत्रित केला त्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट सुद्धा मिळत असतो. आता प्रवाळ, प्रवाळ जो रत्न आहे हा मंगळाचा रत्न आहे. ज्या व्यक्तींना साहसाची गरज असते, थोडंसं अग्रेशनची गरज असते, अशा व्यक्तींनी प्रवाळ धारण करावा. आता ह्याच्यामध्ये एक छोटंसं एक थोडा ट्विस्ट सांगतो. आयुर्वेदामध्ये प्रवाळ हा शरीराला शांत करण्यासाठी वापरतात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये थोडं अग्रेशन वाढवण्यासाठी प्रवाळ वापरतात. अजून दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर प्रवाळ जो आहे याचं जर भस्म आपण जर घेतलं आयुर्वेदिक म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने, तर आपल्या शरीरामध्ये समजा काही पित्त प्रकृती असेल किंवा पोटामधले काही त्रास असतील, जे उष्णतेने होत आहेत, तर ते शांत होतात. आणि रत्न जर आपण धारण केलं आपल्या अनामिकेमध्ये, तर आपलं जे अग्रेशन आहे हे अग्रेशन तिथे वाढतं किंवा फास्ट डिसिजन घेण्याची जी शक्ती आहे ही वाढते. आता अग्रेशन कोणाला कोणाला गरजेचं असतं? तर अग्रेशन जे मिलिटरीमध्ये आहे, जे प्रशासनामध्ये आहे, अशा व्यक्तींना अग्रेशन जे याची गरज असते, खरी गरज असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी निश्चित प्रवाळ धारण करावा. बऱ्याचदा पत्रिकेमध्ये सुद्धा मंगळाला काही प्रॉब्लेम असेल तर पत्रिकेत सजेस्ट केला जातो प्रवाळ. पण कधी कधी काय होतं, प्रवाळ धारण केला की काहीच माहिती नसतं प्रवाळ कसा धारण करावा किंवा काही दोषयुक्त प्रवाळ सुद्धा धारण केले जातात. तर त्याचे जे प्रॉब्लेम आहे हे सुद्धा होतात की ओव्हर अग्रेशन होऊन जातं. बऱ्याचदा आपण चुकी नसताना सुद्धा आपण खूप मोठ्या मोठ्या वादांमध्ये फसत असतो. तर हे सुद्धा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जोपर्यंत व्यवस्थित माहिती नाही तोपर्यंत प्रवाळ हे वापरायचे म्हणजे प्रवाळ जे हे व्यवस्थित जोपर्यंत माहिती नाही, जोपर्यंत आपण एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेत नाही तोपर्यंत ते प्रवाळ वापरू नये. आता नीलम, नीलम जो रत्न आहे हे अत्यंत अग्रेसिव्हली इफेक्ट देणारं रत्न आहे. आपण जसं शापित नीलम बघितलं. नीलम रत्न जे आहे हे कुविचारांपासून मुक्तता देणारं रत्न आहे. त्यानंतर नीलम रत्न जर धारण केलं तर त्या धारणकर्त्याला बाहेरची बाधा नाही होत. आणि शनी महाराजांची कृपा ही कायम राहते, कारण की शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे. जर जो व्यक्ती नीलम धारण करतो त्याच्या बरोबर अन्याय नाही होऊ शकत. त्याच्याबरोबर जर कोणी षडयंत्र, त्याच्या अगेन्स्ट कोणी जर षडयंत्र रचत असेल तर असे लोक जे आहे असे लोकांचा ऱ्हास होऊन जातो. पत्रिकेमध्ये ज्या व्यक्तीला नीलम सूट होत असेल त्यांनीच धारण करावं. फार कमी लोकांना नीलम सूट होतो. नीलम सूट झाला तर त्याला योग्य नीलम मिळणं सुद्धा गरजेचं असतं. माणिक, माणिक जे हे सूर्याचं रत्न आहे. सूर्य हा आरोग्याचा कारक आहे. सूर्य हा आत्मविश्वासाचा कारक आहे.
सूर्य जो आहे हा पब्लिक स्पीकिंगचा कारक आहे. सूर्य हा धाडसाचा कारक आहे. ज्या व्यक्ती ज्यांना पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे. पॉलिटिक्स म्हणजे काय, तर डिप्लोमॅटिकली नाही म्हणत आहे मी, समाजकारण असं आपण म्हणूया. समाजकारणामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी माणिक जर धारण केला तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ मिळते, त्याच्यामध्ये त्यांच्या कलागुणांना तिथे वाव मिळते. लक्षात घ्या, रत्न जे आहे ना, रत्न हे आपलं डिसिजन मेकिंग ठरवत असतात पूर्णपणे. आपलं डिसिजन मेकिंग प्रॉपर होण्यासाठी रत्न धारण करा. आणि रत्नांमध्ये बाकी दैवी गुण तर असतातच, पण डिसिजन मेकिंग जर प्रॉपर झालं, ते गुण आपल्यामध्ये आले तर आपलं भविष्य जे आहे, भविष्यात चांगल्या पद्धतीने आपलं घडू शकतं आणि आपल्या पत्रिकेत जे पोटेन्शियल आहे त्या गोष्टी आपण कॅच करू शकतो. हे या रत्नाच्या मागचं सायन्स आहे. माणिक जो आहे, माणिक हा जनरली सिंह राशीसाठी देतात, पण माणिक जो आहे माणिक हा राशीनुसार न वापरता पत्रिकेमध्ये काही असे क्रायटेरिया आहेत की त्यानुसारच माणिक धारण केलेला उत्तम असतो. माणिक जो व्यक्ती धारण करतो त्याला आत्मविश्वास कायम जाणवतो, की असं नाही होत की कधी कधी डिप्रेशन येतं ना, सगळं सोडून द्यावं, निघून जावं, असं कधिच वाटणार नाही. माणिक घातलेला व्यक्ती कायम उत्साही असतो. बरेचसे सेलिब्रिटी असे की ज्यांना माणिक धारण केल्यानंतर खूप चांगला प्रभाव पडला आणि त्यांच्या करिअरला सुद्धा चांगली कलाटणी मिळाली. माणिक नाही, बरेच रत्न आहे, नीलम आहे, पाचू आहे. खूप मराठी पण सेलिब्रिटी असे की ज्यांनी पाचू रत्न धारण करणं सुरू केलं आणि त्यांना जबरदस्त ग्रोथ मिळाली. तर रत्नांची जी नाही पॉवर असते. हे जे रत्न आहे हे शुक्र ग्रहाचं रत्न आहे. शुक्र ग्रह हा कलेचा कारक आहे. त्यानंतर जे भौतिक सुख आहे, या भौतिक सुखाचा कारक हा हिरा आहे. हिरा हे जे रत्न आहे, हे हिरा रत्न फक्त म्हणजे जे वर्किंग पर्सन आहेत, वर्किंग मेल किंवा वर्किंग फिमेल आणि जे मॅरिड आहेत अशांनीच हिरा रत्न सजेस्टेड आहे, हे शास्त्रानुसार. विद्यार्थ्यांनी आणि जे विधवा स्त्रियांनी हिरा वापरू नये असं शास्त्रामध्ये लिहिलंय. ठीक आहे, तो दुसरा टॉपिक आहे. आता हिरा जर आपण दूषित हिरा रत्न जर आपण धारण केलं तर काय काय होऊ शकतं. जर दूषित हिरा धारण केला तर त्या व्यक्तीला गुप्तरोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर जी एक कामेच्छा आहे ही खूप जास्त वाढणं किंवा खूप जास्त कमी होणं, नपुंसकता येणं, अशा ज्या गोष्टी ह्या जर सदोष हिरा धारण केला तर होऊ शकतात. पण उत्तम हिरा धारण केला तर निश्चितच त्याच्याकडे लक्ष्मी आकर्षित होते. तो व्यक्ती स्वतःच मटेरियलिस्टिक गोष्टींकडे खूप जास्त धावायला लागतो. पैसा मिळवणं आहे, लक्झरी आहे, या लक्झरीमध्ये तो व्यक्ती त्याचा स्वतःचा इंटरेस्ट बघायला लागतो आणि तो स्वतःच डिसिजन मेकिंग त्या दृष्टीने वाढायला लागतात. गोमेद जो आहे हा राहूचा रत्न आहे. गोमेद हा गोमूत्रासारखा दिसत असतो. गोमेद ह्याच्यातही 3-4 प्रकार येतात. तरी राहूचा जो रत्न आहे गोमेद, ज्या व्यक्तींना पत्रिकेत निश्चितच तो सूट होत असेल अशांनी जर गोमेद धारण केला तर काय काय होतं, तर शत्रूवर विजय मिळतो. राजकारणामध्ये जे लोक आहेत त्यांना सडनली चांगली ग्रीप मिळते. ज्यांचं लॉटरी आणि सट्टा किंवा जे गॅमलिंग स्वरूपाचे व्यवसाय करतात, शेअर मार्केट आहे किंवा गॅमलिंगच्या टाईपचे काही आहे, तर त्यांनी सुद्धा गोमेद धारण करावा. त्यांना सुद्धा सडनली जे अचानक धनलाभ आहे हे अचानक धनलाभ त्यांना मिळू शकतात. ज्यांच्या पत्रिकेमध्ये अचानक धनप्राप्तीचे योग आहेत अशांनी सुद्धा गोमेद धारण केला तर त्यांना निश्चित चांगले परिणाम मिळतात. दोषयुक्त गोमेद, बरेच लोक काय करतात की बरेच लोक दोषयुक्त गोमेद घालतात. खूप टॉप क्वालिटी गोमेद असतो पण दोषयुक्त असतो. ज्यांनी माझ्याकडे क्लास केला त्यांना माहिती, त्यांना अनुभव पण आहे. तर काय होतं अशा दोषयुक्त गोमेद घातला की अचानक धनहानी होते, कारागृहात जाण्याची वेळ येते. कारण की ज्यांचा राहू प्रॉब्लेमॅटिक होतो तर अशा गोष्टी आपोआप होतात. लसण्या जो आहे याला कॅटाय म्हटलं जातं. हा मांजरीच्या डोळ्यासारखा दिसणारा हे असतो, रत्न असतो. आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम यश देण्यासाठी लसण्या धारण केला जातो. लसण्या हा केतूचा रत्न आहे. केतू म्हणजे ध्वजा सांगितलेला आहे. आणि केतू जो आहे हा
उत्तम किंवा एकदम हाय लेवलचा जे लोक वैराग्याचा विचार करताय किंवा संन्यासाचा विचार करताय, संन्यासी लोकांनी जो केतू धारण केला त्यांना खूप चांगल्या पद्धतीच्या लेवलचं नॉलेज मिळतं आणि त्यांना त्यांची जी गती आहे ही गती प्राप्त होण्यासाठी हा केतू जास्त चांगला इफेक्ट देत असतो किंवा त्यांना तो मदत करत असतो आपण म्हणू. याऐवजी कोणी कोणी धारण करावं ज्यांना सतत तांत्रिक बाधेचा त्रास होतो किंवा सतत असं काही ओलांडला त्यांनी त्रास झाला, अशांनी सुद्धा केतू जो आहे हा धारण केलेला चालू शकतो. पण त्यातही पत्रिका दाखवूनच, म्हणजे मनाने असे रत्न धारण केलं तर त्याचा दुसरा परिणाम सुद्धा होऊ शकतो. आता जर दोषयुक्त किंवा विना सल्ल्याचं जर आपण लसण्या धारण केलं तर काय होतं, स्वभाव खूप संतापी होतो, बाहेरची बाधा होऊ शकते. अशा वेळेस काय होतं की बाहेरची बाधा जी आहे, ह्याला अट्रॅक्ट करतो आपण, भ्रमिष्टपणा येऊ शकतो. तर या ज्या गोष्टी ह्या पाळाव्या लागतात किंवा बघाव्या लागतात. बरं, कुठलंही रत्न तेव्हाच प्रोव्हाइड ठरतं ज्या वेळेस कुंडलीनुसार लाभत असेल, एक रत्नाचं वजन योग्य असेल, कॅरेट त्याचे प्रॉपर असतील, शास्त्रांमध्ये उल्लेख केलेलं दोष आणि व्यंग विरहित असेल, आणि सगळ्यात महत्वाचं अस्सल, आणि याच्यातही अजून एक मुद्दा, व्हर्जिन असेल. व्हर्जिन म्हणजे काय तर न वापरलेलं. बऱ्याचदा जे शोरूम आहेत आजचे, इथे वापरलेलं रत्न परत घेतात. अशा शोरूम मध्ये चुकूनही रत्न खरेदी करू नाही. बर, आता वेळ कमी आहे त्यामुळे आपण पुढच्या मुद्द्यावर येऊ. आता आपण जो अभ्यासक्रम घेतो हा अभ्यासक्रम स्पेशली ज्या लोकांना रत्न, जे लोक दुसऱ्याला सजेस्ट करतात अशा लोकांसाठी आपण हा अभ्यासक्रम पूर्ण डिझाईन केलेला आहे. काय होतं, एक तुम्हाला सांगतो, हा अभ्यास किंवा हा कोर्स डिझाईन करण्याच्या मागची गरज काय. तर रत्न जे आहे ना, रत्न लोक फक्त विकण्याची घाई करतात, की ज्या लोकांना काही माहिती नाहीये आणि रत्न फक्त एक विकायचंय असं फक्त विकण्याची घाई करतात. रत्न फक्त विकायचं आणि त्यातून पैसे कमवायचे. मग ते रत्न कुंडलीनुसार सूट होत असो किंवा नसो, काहीही घेणं नाही, लोकांना फक्त ते रत्न द्यायचं एवढंच एक माहिती असतं. बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की खूप उत्तम ज्योतिषींनी खोटे रत्न दिले. एक जवळचे आहेत, त्यांचं नाव नाही मी घेणार, ज्योतिषशास्त्रामध्ये खूप चांगला त्यांचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी एका खूप मोठ्या बिल्डरला पुष्कराज दिला होता आणि कोविडच्या पिरियडमध्ये त्याला पैशाची गरज होती. त्यावेळेस त्यांनी तो पुष्कराज जो आहे हा त्यांच्या जवळच्या ज्वेलरला, मुंबईतल्या काही ज्वेलरला त्यांनी तो विकण्यासाठी गेला. पुष्कराजची किंमत होती 12 लाख रुपये. तो खूप मोठा बिल्डर होता, गव्हर्नमेंटचे मोठे मोठे प्रोजेक्ट, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट तो हे करायचा. 12 लाख रुपयाचा पुष्कराज तो तिथे दाखवायला गेला आणि त्यांना दाखवला की मला हे याचे इनकॅश करून घ्यायचे, मला याची पैशाची गरज आहे कारण माझे मोठे मोठे फंड्स अडकलेले आहेत. ते म्हणे हा कितीत घेतला, म्हणे हा 12 लाख. म्हणे अहो हा 1500 रुपयाचा टोपाज असतो ना, सिथ्रीन, किंवा आपण ज्याला सिट्रीन असतो, सिट्रीन, तो सिट्रीन टोपाज आहे म्हणे हा 1500 रुपयाचा. विचार करा त्याच्यावर काय बितली असेल आणि त्यांनी या ज्योतिषांबद्दल काय विचार केला असेल. मग ते घेऊन आले इकडे, त्यांनी सांगितलं हे काय प्रकार आहे. ते म्हणे मलाच माहिती नाही, मला त्यांनी समोरच्या व्यक्तीने दिला. बरं, तो नेहमी यायचा म्हणे 4-5 वर्ष माझ्याकडे, विश्वासाने हे केलं आणि असं करून त्यांनी दिला म्हणे, तो मी पण तुम्हाला दिला त्याच्यामध्ये माझी प्राइस ऍड करून. ह्याच्यानी झालं काय माहिती का, त्या व्यक्तीचं नाव खूप बदनाम झालं. तो ज्योतिषशास्त्रानुसार निश्चित व्यवस्थित होता, सिट्रीनच्या हिशोबाने त्या पुष्कराजनी किंवा त्या सिट्रीननी त्यांना इफेक्ट पण तसा बऱ्यापैकी दिला. पण पुष्कराजच्या नावाखाली दुसरं काहीतरी देणं हे खूप मोठा विश्वासघात आहे. त्यानंतर खोटं रत्न देणं, चुकीचं रत्न देणं, जे हे आपण एक सांगतो एक आणि देतो एक म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या मनात हे एक भावना तयार होते की नाही, आपण खूप विश्वासाने यांच्याकडून घेतोय आणि आपल्याला नाही प्रॉपरली मिळत. त्यानंतर बऱ्याचदा हे एक कारण आहे की चुकीचं किंवा खोटं रत्न दिलं जाऊ नये, हे कारण आहे की हे अभ्यासक्रम सुरू करण्याचं. दुसरं कारण आहे की कुंडली जी आहे, कुंडली, ह्या कुंडलीनुसार रत्न हे दिलं जात नाही. बऱ्याचदा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असताना सुद्धा रत्न दिलं जातं. मागेच एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक दिल्लीची व्यक्ती होती, त्यांना खूप मोठा नीलम धारण करायला सांगितला. नीलम धारण केल्यानंतर त्यांचा ऍक्सिडेंट झाला, अत्यंत सिव्हिअर, त्यांचे दोन्ही पाय गेले पुढचे. त्यांना मी पत्रिका बघितल्यानंतर सांगितलं होतं, म्हटलं तुम्ही नीलम धारण करू नका. तुम्ही त्यांना पुष्कराज सांगितला होता, त्यांना माणिक सांगितला होता, हे 2 रत्न तुम्ही धारण करा. त्यावेळे नाही म्हणे, मला नीलम ते सांगितलं पण मी धारण केल्यानंतर माझं असं झालं. म्हटलं नीलम बिलकुल धारण करायचं ही पत्रिकाच नाहीये. नीलमच असं नाही, अजून पण काही रत्न आहे की जे चुकीच्या पद्धतीने धारण, विना व्यवस्थित अनालिसिस न करता धारण केल्याने असे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे हा दुसरा मुद्दा आहे.
तर या दोन गोष्टी ज्या आहेत, एक तर रत्नांची ओळख व्हावी आणि कुंडलीनुसार व्यवस्थित रत्न देता यावं, या दोन कारणासाठी मी हा कोर्स सुरू केला. बरं, आता मार्केटमध्ये असणारे कुठले कोर्स आहे का त्या तोडीचे? तर मार्केटमध्ये जेमोलॉजीचा कोर्स आहे, बरोबर. जेमोलॉजी साधारण 8 लाख, 5 लाख पासून 8 लाख पर्यंत असे असतात, की ज्याच्यामध्ये रत्न ओळखायला शिकवतात, बरोबर. ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हे ओळखायला शिकवतात. रत्न जे कसं आहे, ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे, त्याचे बाकी प्रॉपर्टीज. पण त्याच्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजिकली काहीही त्याच्यात सांगितलेलं नसतं, की ऍस्ट्रॉलॉजिकली हा डिफेक्टिव्ह आहे का, किंवा याचं काही व्यवस्थित हे आहे का नाही, हा वापरण्याजोगा आहे की नाही, ह्या गोष्टी सांगितलेल्या नसतात. तिथे फक्त त्याची कमर्शियल व्हॅल्यू सांगितली जाते. लक्षात घ्या, रत्नाची कमर्शियल व्हॅल्यू एवढी आहे म्हटल्यानंतर रत्न हे तेवढ्या व्हॅल्यूचं असेलच असं नसतं. उदाहरण देतो, खूप हाय क्वालिटीचा हिटेड बर्मा माणिक आहे, हिटेड बर्मा माणिक आहे, काहीच कामाचा नाही, ऍस्ट्रॉलॉजिकली शून्य व्हॅल्यू आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर रत्नाला दाह दिला तर तो काहीही कामाचा राहत नाही. त्याच्यामध्ये गरुड पुराणामध्ये 72व्या आचार खंडामध्ये एक श्लोक दिलेला आहे, त्यानुसार जर रत्नाला आपण दाह दिला, हे रत्न काहीही कामाचे नसतात. आणि आज तुम्ही मार्केटमध्ये बघा, जे जे महाग विकले जाणारे रत्न आहे हे हिटेड रत्न विकतात, हे बिलकुल चुकीचं आहे. अशा लोकांना त्याचा प्रभाव न मिळता त्याचे दुष्परिणामच जास्त मिळतात. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ना, या गोष्टी लोकांना कळाव्या, ही फार मोठी एक माझी इच्छा होती. गुरुजी, आपण योग्य बोलत आहात, बऱ्याच ज्योतिषांना हे एकदम बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. तर आणि दुसरी गोष्ट, तर ज्योतिषशास्त्रामध्ये रत्नशास्त्र हा विषय घेतला जातो का, नाही घेतला जात. आणि मी एक आता एक कुठली बँगलोर का कलकत्त्याची एक मोठी इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी ऍस्ट्रोजेमॉलॉजीचा कोर्स सुरू केला. मी जस्ट एन्क्वायरी केली की याचा कोर्सची फी काय आहे. त्या कोर्सचा पहिले सिलेबस बघितला. आपल्या सिलेबसच्या जवळपास पण नव्हता तो, फक्त आपल्या दृष्टीने बेसिक माहिती होती. आणि त्या कोर्सची जी एक हे आहे, फी आहे, फी 90,000 रुपये होती. आता आपण आपल्या कोर्सचं सिलेबस बघून आपल्या कोर्सची फी बघू, तुम्हाला लक्षात येईल काय काय आहे आणि आपण काय काय देतोय ते तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? बरं, आपण जे अभ्यासक्रम आपण जो घेणार आहोत तो 4 भागांमध्ये विभागलेला आहे. पहिलं तर ज्योतिषशास्त्र यावर आधारित मूळ रत्नशास्त्र. रत्नांमधल्या अत्यंत टेक्निकल महत्वाच्या टर्मिनॉलॉजी, रत्नांचं मूल्य निर्धारण आणि योग्य रत्न मिळण्याचं ठिकाण. त्यानंतर भविष्यातल्या करिअरच्या संधी, की कशा पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो आणि जेन्युइन मार्गाने. असं नाही की बाबा आपण 5 रुपयाचं रत्न घेतलं आणि आपण 50 रुपयाला विकलं आणि भरपूर प्रॉफिट केलं आणि आपलं नाव खराब केलं, हे प्रकार नाही. तुम्ही अत्यंत जेन्युइन पद्धतीने कशा पद्धतीने चांगला पैसा कमवू शकता, हे आपण त्याच्यात सांगणार आहोत. आपण 3 बॅचेस केल्या, 3 बॅचेस मधलेही लोक खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या जातकांना रत्न देत आहे आणि अगदी व्यवस्थित मार्जिन काढतात. एक आपण ठरवून दिलेलं असतं, ह्या रत्नातून एवढंच तुम्ही मार्जिन घ्या, हे रत्न इतक्यालाच मिळेल. त्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने हे होतात. भविष्यात जाऊन तुम्ही इतर ठिकाणून सुद्धा रत्न खरेदी करताना ती काळजी घेऊ शकतात, कारण तोपर्यंत तुम्ही ट्रेन झालेले असतात पूर्ण. तर भविष्यातल्या करिअरच्या संधी, तुम्हाला समजा उद्या तुम्हाला हेही नाही करायचं आहे की तरी आपण कशा पद्धतीने त्याच्यातून इन्कम करू शकतो हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये सांगणार आहोत. आता पुढचं, ज्योतिषशास्त्रावर आधारित मूळ रत्नशास्त्र, याच्यामध्ये काय काय घेणार आहोत आपण. तर कुंडलीनुसार रत्न कधी धारण करावं, रत्नातल्या दिव्य शक्ती आणि त्याबद्दलचे गैरसमज, आज जे बघितलं त्याचं अजून विस्तारित स्वरूप, दोषयुक्त रत्न धारण करण्याचं आणि अयोग्य असं रत्न धारण करण्याचं काय काय परिणाम होतात, महादशेनुसार रत्न कसं धारण करावं, संख्याशास्त्रानुसार धारण कसं करावं, प्रमुख नवरत्नांचा अत्यंत सखोल परिचय,
आणि रत्न परीक्षा. आता रत्न परीक्षामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ जेम्स, जी खूप मोठा विषय येतो, पण फार चांगल्या पद्धतीने आपण तो इथे मांडलेला आहे. आपण जर आपल्या ग्रुपवर येणारे टेस्टिमोनियल जर तुम्ही बघितले नीट, जे अभिप्राय बघितले लोकांचे, तर तुम्हाला लक्षात येईल की आपण कोर्स कशा पद्धतीने शिकवतो. इतिहासातले काही प्रभावी रत्न आणि शापित रत्न ह्याच्यातले अजून आपण काही डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यानंतर टेक्निकल टर्मिनॉलॉजी मध्ये काय सांगणार आहे की इमिटेशन रत्न म्हणजे काय. आता बऱ्याच लोकांना इमिटेशन सिंथेटिक याच्यातला फरक नाही माहिती, इमिटेशन लॅब ग्रोन ह्याच्यातला फरक नाही माहिती, कृत्रिम रत्न म्हणजे काय यामधला फरक आणि याची ओळख, ग्रॅव्हिटी, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स, कट क्लॅरिटी म्हणजे काय, इन्क्लुजन म्हणजे काय, केमिकल कंपोजिशन, हार्डनेस, फेदर लाईन म्हणजे काय, हे सगळे शब्द आपण ऐकलेले असतात, पण ह्याचा डिटेल ओळख आपण करून घेणार आहोत. रत्नातले झिरम कसे असतात, त्यामधल्या बबल्सचे प्रकार काय काय, रत्नावर कुठल्या प्रकारची प्रक्रिया केली जाते, म्हणजे ट्रीटमेंट्स कशा केल्या जातात, रत्नांचं प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्रातल्या फसवणूक ह्या अत्यंत महत्वाचा विषय. रत्नांचं मूल्य निर्धारण ह्याच्यामध्ये जर आपण ग्रेडिंग करायला गेलो, रत्न कुठल्या निकषावर घ्यायचं. त्यानंतर महागडे रत्न घातल्याने खरंच फरक मिळतो का. काही लोक असे की त्यांना असं वाटतं रत्न महाग म्हणजे आपल्याला खूप जास्त तो पैसा देऊन जाणार, असं नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. योग्य रत्न मिळण्याचं ठिकाण, रत्न खरेदी करताना काय काळजी घ्यावी, विकताना त्यातला प्रॉफिट मार्जिन किती ठेवावा, भविष्यातील करिअरच्या संधीमध्ये आपण जे आहे, जसं मी मगा सांगितलं की पैसा कुठल्या पद्धतीने आपण इथे जनरेट करू शकतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. तर अशा पद्धतीने आपण हा रत्नाचा कोर्स तयार केलेला आहे. कोर्स जो आहे हा 10 दिवसांचा कोर्स आहे. प्रत्येक दिवशी आपण ऑनलाईन त्याच्यामध्ये ज्या पीपीटी आहेत, या पीपीटी थ्रू आपण सगळ्या त्याच्यामध्ये आपण डिटेल माहिती त्याच्यात देणार आहे. स्लाइड शो इतक्या काळजीपूर्वक आणि व्यवस्थित आपण तयार केलेला आहे की रत्नांबद्दल काही अशा डाऊट राहत नाही. आणि एक दिवस आपण जो हा प्रॅक्टिकलला देतो, प्रॅक्टिकलसाठी सगळे लोक जे हे नाशिकला येतात आणि रत्न जे हे समोरासमोर बघून त्याच्यामधले फरक जे हे आपण सांगत असतो की खोटा रत्न कसा आहे, खरा रत्न कसा आहे, रत्न ओळखायला शिकवत असतो. त्यानंतर जवळच एक शैक्षणिक सहल म्हणून आपण एका ठिकाणी नेत असतो. ते आशियामधलं नंबर 1 ठिकाण आहे, जिओलॉजीशी संबंधित ठिकाण आहे आणि खूप चांगलं ठिकाण आहे. तर अशा सगळ्या पद्धतीने हा कोर्स होतो. याच्या नोट्स मिळतात, रेकॉर्डिंग मिळतात, पीडीएफ स्वरूपामध्ये प्रमाणपत्र मिळत असतं. आणि याची जी फीज आहे, ही फीज फक्त 5,000 रुपये आहे, जी तुम्ही एक जरी तुमचं रत्न विकलं गेलं तरी त्याच्यातून तुम्ही व्यवस्थित कव्हर करू शकता. नाशिकमध्ये मी राहायला इंदिरानगरला आहे, पण हा जो कोर्स आहे हा पूर्ण ऑनलाईन असणार आहे. एक दिवस तुम्हाला सगळ्यांना नाशिकमध्ये भेट द्यायची असते. आपण तो दिवस ठरवत असतो ग्रुपमध्ये किंवा बॅचमध्ये. तर कोणालाही काही प्रश्न असतील तर हँड रेज करून आता विचारू शकतात. कोणाला काही प्रश्न आहे किंवा काही जरी डाऊट असतील, आजचं सेशन आहे याच्याबद्दल काही डाऊट असतील किंवा रत्नशास्त्र शिकण्याच्या बाबतीत जरी काही डाऊट असतील तरी विचारू शकतात. हॅलो. हा बोला. हिरा हा पारदर्शक असतो की अपारदर्शक असतो? फी वन टाइम मध्ये किती दिवसाचा कोर्स आहे? कोर्स 10 दिवसाचा आहे. फी वन टाइमच भरावी लागेल कारण की फी अत्यंत कमी आहे. आणि अजून एक गोष्ट, ही बॅच आहे ही लास्ट या फी मध्ये बॅच आहे, कारण की पूर्ण कोर्स जो कंडक्ट आहे हा करण्यासाठी बऱ्यापैकी वेळ आणि मेहनत लागते. आणि ज्या लोकांनी कोर्स अटेंड केला त्यांना लक्षात आलं की नाही अरे ही फी खरोखर रिझनेबल आहे. अत्यंत कमी या फी मध्ये कुठल्याही ठिकाणी एवढ्या डीप मध्ये नॉलेज नाही मिळणार. त्यामुळे फी बद्दल एकदम तुम्ही बिनधास्त राहा. कुंडली रिडिंग पण इन्क्लूड आहे का ह्याच्यात? कुंडली रिडिंग बेसिक सांगितलं जातं. खरा मोती कसा ओळखावा ते तुम्हाला रत्नशास्त्राच्या कोर्समध्ये कळेल. हिरा पारदर्शक असतो का? तर हिरा हा पारदर्शक पण नाही म्हणता येणार आणि अपारदर्शक पण नाही म्हणता येणार. सी थ्रू नाहीये हिऱ्यामध्ये. ते टेक्निकल प्रॉपर्टीज मध्ये आपण शिकूया त्या ह्याच्यामध्ये. ओके. अजून कोणाला काही प्रश्न? काही नमस्कार प्रश्न सर. असं विचारू शकता. मेसेज करण्यापेक्षा डायरेक्ट अनम्यूट करून विचारलं तरी नमस्कार सर. चालेल. हा नमस्कार. नमस्कार सर, मी गणेश जंगम बोलतो. नमस्कार. नमस्कार. दूषित रत्न हे पत्रिकेवरून ठरवायचं की दूषित म्हणजे नमस्कार दूषित रत्न हे पत्रिकेवरून की पत्रिकेवरून ठरवायचं म्हणजे दूषित रत्न म्हणजे काय हे जरा आम्हाला समजा.
दूषित रत्न म्हणजे काय असतं? हे जर सांगताय. दूषित रत्न म्हणजे काय असतं? दूषित रत्न आणि अयोग्य रत्न याच्यात फरक आहे. दूषित रत्न जे आहे, हे रत्नामध्ये असलेलं व्यंग आहे. तुम्हाला एकदम नितळ रत्न दिसतोय, पण तो Okay. पण दूषित असू शकतो. कारण शास्त्रामध्ये काही दोष दिलेले आहेत, की ते जर दोष असतील, ते जर व्यंग असतील, त्याला पूर्ण शास्त्राचा बेस आहे आपण जे शिकवतो त्याला. ते जर दोष असतील त्याच्यामध्ये, तर ते रत्न हे दूषित रत्न म्हटलं जातं. त्याच्यात काही चिन्ह आहे, काही त्याच्यामध्ये असे काही लक्षणं दिलेले आहेत रत्नाचे, की ते जर लक्षणं असतील त्याच्यामध्ये, तर ते रत्न जे हे वापरण्यायोग्य नाही. सर पुष्कराजमध्ये हा. तुम्ही हे जे येतं ते एक क्लासमध्ये मिनिट, तुम्ही आम्हाला एकाने एकच सांगताय. प्रश्न सांगा. विचारा, 1-2 मिनिटं. हा, एक पुष्कराजमध्ये सिलोनी आणि बँकॉक असे एक- 2 प्रकार असतात. तुम्ही 1-2 मिनिटं. रेडमी कोण? 1-2 मिनिटं फक्त. हे सुधीर सर काहीतरी विचारताय. सर विषय असा आहे की टायमिंग कसा असणार आहे? टायमिंग जो आहे हा 9 ते 10 असणार आहे रात्री. सगळ्यांचे कामं आवरल्यानंतर ओके. करू शकतात. आणि रेग्युलर असणार आहे ना? रेग्युलर 10 दिवस. मध्ये एखादा दिवस येऊ शकतो गॅप, पण तो बरं. पुढे कव्हर होतो. बर. हा सर मी विचारू. आणि प्रत्यक्षात रत्न हाताळायचे असेल तर तो 1 दिवसातच मिळेल का? हा, तो 1 बाकी- दिवस असेल आपल्याकडे आणि ते 1 दिवशी मिळेल. प्रत्येकाने हँड रेज करा आणि मग मी त्यांना अनम्यूट करतो. म्हणजे आपल्याला व्यवस्थित सिक्वेन्स वाईज घेता येईल. सिलोनी आणि बँकॉक 2 प्रकारचे पुष्कराज येतात. हा, तर सिलोनी वापरायचा की बँकॉक मध्ये वापरायचा? सिलोन चांगला असतो. तो का चांगला असतो ते पण तुम्हाला त्या कार्यशाळेत कळेल. पण सिलोन हा अच्छा. बेस्ट असतो. कारण बँकॉक मध्ये असं ऐकलं की ना तो हीट केलेला असतो. हा, बँकॉक नाही वापरण्यासारखा. मार्केटमध्ये हल्ली बरेचसे बँकॉकचे खूप बँकॉक विकले जातात. बँकॉक एकदम पहिल्यांदी ना 10-10, 15-15 रुपये कॅरेट विकले जायचे. आता त्याची अक्षरशः सिलोनच्या जवळ प्राइस आलेली आहे. म्हणजे किती लोकांना गंडवलं जातं हे बघा. बँकॉक हा खोटा रत्न आहे, म्हणजे हिट केलेला रत्न आहे आणि तयार केलेला आपण म्हणू. तयार म्हणजे हिट केलेला आहे पूर्ण. त्यामुळे श्रीलंकन पुष्कराज वापरणं, श्रीलंकन पुष्कराज, नीलम वापरणं हे उत्तम असतं. ओके, अजून काही नेक्स्ट कोणाला प्रश्न आहे? मयूर लिमकर. यस. गुरुजी प्रथम तर तुमचा आवाज येत नाही मयूरजी. आवाज येतोय आता? हा, येतोय आता. गुरुजी धन्यवाद, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. आणि प्रथमतः माझ्याकडनं तुम्हाला अभिनंदन की तुम्ही इंडिया पोस्ट सारख्या, भारत गव्हर्नमेंट सारख्या क्षेत्रातून तुम्ही एक पारितोषिक किंवा एक बक्षीस मिळवलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं ज्ञानार्जनाचं काम तुम्ही अप्रतिमरित्या करत आहात. आणि रत्नाबद्दलचं सामान्य माणसाला सुद्धा तुम्ही आता म्हणजे डेमोद्वारेच सगळे प्रश्नांची उत्तर देऊन टाकली. त्याबद्दल पण खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप धन्यवाद. थँक्यू. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मला 2 प्रश्न पडली की सामान्य माणसाला असा एक प्रश्न पडू शकतो की रत्न किती असतात आणि रत्नाचा राजा कोण असतो, आणि रत्नाबद्दल आपण म्हणजे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आणि चौथा प्रश्न असा की आपल्या आजूबाजूच्या लोकांवर विश्वास रत्नांबद्दल कसा ठेवायचा हे तुम्हीच सांगू शकता गुरुजी. तेवढं फक्त गाईड करा. बरोबर. रत्नांचा राजा कोण असतो ना, एक तुम्हाला याचं उत्तर देतो. जो आपल्या पत्रिकेमध्ये सूट होईल ना, तो आपल्या दृष्टीने रत्नांचा राजा. बरोबर. हिरा रत्नांचा राजा आहे, पण माझ्या पत्रिकेमध्ये हिरा मला चालत नाही, मला काहीच उपयोग नाही त्याचा. त्यामुळे जो आपल्या पत्रिकेचा जो भाग्यरत्न आहे, हा म्हणजे आपल्या रत्नांचा राजा. रत्न कसं आयडेंटिफिकेशन त्याचं कसं आपलं रत्न कसं आपण फायनल करायचं कुंडलीनुसार, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. तर जो रत्न आपल्याला सूट करेल कुंडलीनुसार, तो आपल्या दृष्टीने राजा. तसं राजाची व्याख्या जी ही अशीच आपण दररोज चालू शकतो. बाकी धन्यवाद. आणि आपल्या जवळपासच्या लोकांवर खरंच नाही विश्वास ठेवू शकत जोपर्यंत आपण स्वतः आपले डोळे एक्सपोर्ट होत नाही तोपर्यंत. सर माझा एक प्रश्न आहे. हा, सर पत्रिकेनुसार आपण जे रत्न शिकवणार आहेत, रत्नाचं मार्गदर्शन, तर त्याचं थोडक्यात स्वरूप मला सांगा ना, कशा पद्धतीने असेल ते? ते लग्न कुंडलीवरून असेल. हो, पण मग त्याचं थोडक्यात थोडंसं विश्लेषण नाही करा ना, होणार. की कशा पद्धतीने असेल. नाही होणार, कारण की ते डिटेल खूप मोठा विषय आहे तो. आपल्याला एकदम शॉर्ट मध्ये नाही मांडता येणार तो.
नाही नाही, एक जुजबी थोडस फक्त सांगितलं का माहितीसाठी का बाबा कुंडलीवरनं अशा अशा पद्धतीने अशा अशा रत्न आपण नाही ना, नाही ना, देण्यात तसं नाही येऊ होत शकतात ते. किंवा मी काय तुम्हाला आहे. पूर्ण आहे ना कोर्स मध्ये पूर्ण व्यवस्थित पद्धतीने डिटेल मध्ये सांगितलं जातं त्याच्यात. म्हणजे कुंडली पाहून डिटेलिंग सगळं डिटेल रत्नाचं तुम्ही सांगणार ना हो त्याच्यामध्ये? हो हो, कुंडलीनुसार आपण त्याला कुठलं रत्न वापरायचं हे सगळं सांगणार, कुठल्या रत्नाची गरज आहे काय आहे ते सगळं सांगणार, कशा पद्धतीने रत्न फायनल करायचं हे याची पद्धती सुद्धा सांगणार त्याच्यात. ओके ओके सर, काही ठीक आहे आपले सर. रेडी रेकनर आहे ते पण देणार त्याच्यात, की तुम्ही हेच फॉलो करा बास, हे असं दिसलं की हेच रत्न द्यायचं, अशा पद्धतीने पण देणार काही असं. ठीक आहे सर, आपला Yes. फोन नंबर जर टाकला ग्रुपवर तर बरं होईल. चालेल चालेल, टाकतो. येस सर, थँक्यू. ओके, हो, थँक्यू. येस. ॲसूस कोण आहे त्यांनी विचारावं प्रश्न. हॅलो. हा हॅलो. तर ऍस्ट्रोलॉजर लोक पुष्कराज जेव्हा सजेस्ट करतात आता काही काही, तर त्याच्यात टोन असतात व्हाईट पासून तर डार्क येलो पर्यंत. बरोबर. तर हे पण तुम्ही शिकवणार आहे का? ह्याच्यात आहे ना टोन पेक्षा 2 शेड महत्वाच्या, व्हाईट आणि येलो. ब्लू आला तर तो येलो ब्लू सफायर होतो, Sapphire टायटॅनियम मध्ये. त्याच्यात ऍड होतो, ब्लू सफायर होतो. आता ह्याच्यामध्ये टोन जे आहे व्हाईट आणि येलो मध्ये कुठला चांगला आहे तर ते पण आपण त्याच्यामध्ये शिकणार, किंवा रत्नानुसार टोननुसार कलरनुसार कुठला रत्न घ्यायचा कुठला रत्न घ्यायचा नाही हे पण आपण त्याच्यात सांगणार. ओके, तेवढंच होतं क्वेश्चन. येस येस येस. अजून गंगाधर स्वामी, नाही कोण होतं अजून, हर्षाली जोशी. सर हॅलो सर. हॅलो सर, नमस्कार. एक मिनिट, हर्षाली जोशी बोलतील, 1-2 मिनिटं. हा नमस्कार सर. नमस्कार मॅडम. येस. याच्यामध्ये क्रिस्टल पण होईल का? क्रिस्टलचं नाही, क्रिस्टलची आपण वेगळी कार्यशाळा घेणार आहे. क्रिस्टल हा विषय जो आहे ना हा फार वेगळ्या पद्धतीने घ्यायचा आहे, त्याचं पूर्ण आपण प्रिपरेशन करतोय, पण ते इतकं सायंटिफिक आणि इतकं प्रॉपर पद्धतीने घ्यावं लागणार आहे की तुम्हाला तो विषय पूर्ण बेसिक पासून सगळा समजला पाहिजे. अदरवाईज नुसतं ठीक आहे हे क्रिस्टल आहे आणि हे वापरायचे, पण तुम्ही वापरताय आणि तुम्हालाच कळत नाही की क्रिस्टल काय आहे किंवा क्रिस्टल नेमकं काम कसं करतं. या सगळ्याची जी एक मॉडस ऑपरेंडी ज्याला म्हणतो ना आपण, की कार्यपद्धती, ही कार्यपद्धतीपासून त्याचा त्याचं काय म्हणतात त्याला उत्पत्तीपासून सगळ्या गोष्टी जर शिकवल्या तर तुम्हाला ते फार चांगल्या पद्धतीने येईल. त्यानंतर त्याच्या ऍडव्हान्स लेवलचे सुद्धा काय पद्धतीने आपण तो वापरू शकतो क्रिस्टल, याचं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं जाईल, पण तो ह्या कोर्समध्ये इन्क्लूड नाहीये. आपण जुलैला तो वेगळा कोर्स घेतोय क्रिस्टल आणि उपरत्नांचा. ओके. पण एक आहे जे आपल्या बॅचचे स्टुडंट आहे त्याला खूप स्पेशल डिस्काउंट देणार आहे. आधीच्या 3 बॅच झालेल्या आणि ही 4थी, याच्यामधले जे स्टुडंट आपले असणार आहे त्यांना स्पेशल डिस्काउंट असणार आहे त्याच्या फी मध्ये. तर वास्तुशास्त्रामध्ये जे काही रत्न वापरतात त्याचं पण माहिती देणार आहेत का? वास्तुशास्त्रामध्ये फक्त कुठल्या दिशेनुसार कुठलं रत्न आहे याची माहिती आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये, आणि निक्षेप करण्यासाठी जे रत्न आहे ते सुद्धा आपण देऊ शकतो त्याच्यात. पण आपला जो विषय आहे ना हा नवरत्नांपुरता सीमित आहे, त्यामुळे आपण वास्तुनुसारचे नाही पण शरीरावर काय इम्पॅक्ट, व्यक्तिगत वापरासाठी जे रत्न आहे हे आपण त्याच्यामध्ये सांगणार आहे नक्कीच. ओके ओके, ठीक आहे सर. ओके, थँक्यू सर. ओके, वेलकम. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर बिलकुल मोकळ्या पद्धतीने विचारावं, काहीच मनात आडी न ठेवता. सर, हर्षालीच बोलते पुन्हा. येस मॅडम, बोला. हा, किती कॅरेटचे कोणाला किती वयाप्रमाणे द्यावे ते पण सगळं आपलं ते पण देणार त्याच्यात, ते पण सांगणार आपण त्याच्यात. तुम्ही तो कोर्स केल्यानंतर आहे ना तुम्हाला रत्न कुठलं द्यायचं याच्याबद्दल पूर्ण माहिती. अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, बऱ्याचदा आता कोर्स केल्या तुम्हाला जर समजा काही डाऊट असतील तर कधीही तुम्ही पत्रिका पाठवू शकतात. ग्रुपवर आपल्या जे 3 ग्रुप आहे त्याच्यावर पत्रिका पाठवतात लोक, म्हणजे जे विद्यार्थी आपल्या आधीचे ते डिस्कस केले जातं, त्यांना रत्न दिलं जातं. काही लोक पर्सनल मला पाठवतात, त्यांना सुद्धा मी सांगतो स्वतः, आणि एका पॉइंटला आल्यानंतर ते स्वतः व्यक्तिगत पळायला लागतात. ते काही प्रॉब्लेम नाही, त्यांना व्यवस्थित लक्षात येतं ते. सर हा, हॅलो सर. कोणा गंगाधर स्वामी, हा बोला. हा सर, काही माणसाचे पत्रिका नाही ना सर, बरं, फक्त ते राशीवर रत्न द्या म्हणतील, तर त्यासाठी काही उपाय कसं करावं लागतं? नाही, आपण काय करतो त्या जागी आपण हाताचा आधार कसा घ्यायचा रत्न देण्यासाठी, फक्त ते आपण त्या वर्गामध्ये शिकतो. कारण बऱ्याच लोकांना पत्रिका नसते, त्यांची जन्मतारीख वगैरे माहिती नसते, तर हाताचा आधार, पामिस्ट्रीचा आधार कसा घेऊन त्यांना रत्न सांगायचा या गोष्टी आपण सांगत असतो त्याच्यामध्ये.
हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सुमित गोंधळे बोलतोय संभाजीनगरहून. नमस्कार. येस येस, मेसेज आला हा. होता तुमचा, बरोबर. हो हो. तर मला हे विचारायचं की आता फीज कशी भरायची आणि क्लास केव्हापासून सुरू होणार? क्लास 9 तारखेपासून असणार आहे आपला. हा. 9 म्हणजे आता उद्या परवापासून क्लास सुरू होईल. हो. हा. क्लास हा आपण फी जी आहे 100% क्लासच्या आधी घेतो. पण आता हो, क्लास सुरू करण्यासाठी आपल्याला 1-2 दिवस आहे, तर एक दिवस जो आहे आपण पहिला हा कन्सेशन मध्ये देऊ शकतो. पण दुसऱ्या दिवशी आपल्याला मात्र पूर्ण पेड फी लागणार आहे. हो. ती मग फोन पे किंवा कशी करायची? फोन पे मी ना पूर्ण आपलं लेक्चर झाल्यानंतर QR कोड आणि फोन पे नंबर हा ग्रुपमध्ये टाकतो. त्याच नंबरवर सगळ्यांनी फी जमा करायची. जे जे प्रवेशार्थी आहे, ज्यांना इच्छा आहे प्रवेश घेण्याची आणि सर्टिफिकेट मिळवण्याची, त्यांनी त्या फोन पे नंबरला तुम्ही पेमेंट करू शकता. ओके. आणि आता Yes. याच्यामध्ये महत्वाचा एकच विषय आहे माझा की हा. रत्न जे आहे ओरिजिनल आणि डुप्लिकेट, कारण की सध्या मार्केटला उपरत्न ही मुख्य रत्न म्हणून वितरित Correct. करतायत लोक. बरोबर. बऱ्याचदा काय होतं की फी दादा 5,000 रुपये सर. रमेश सर, फी जी आहे ही 5,000 आहे. 10 दिवसांचा कोर्स आहे, 9 दिवसांचा यावेळेस समजू. पण फी 5,000 रुपये. वेळ जी आहे ही 9 ते 10 असणार आहे. सुमित सर, कसं आहे की जे उपरत्न आहे ना, उपरत्न हे बेसिक नवरत्नांच्या जागी दिले जातात, हे एकदम बरोबर आहे. आपल्या कोर्समध्ये पूर्णपणे रत्न कसं ओळखायचं हे पूर्ण सांगणार आहे. ओरिजिनल रत्नाच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहे हे सगळं सांगणार आहे आपण, की कुठल्या तोच कुठल्या महत्वाचा विषय. बरोबर. ओरिजिनल रत्न आता पुष्कराज आहे, तर पुष्कराज आहे का मार्का आहे का काय अजून दुसरं कुठलं टोपाज आहे? आहे की मग टोपाज सिट्रिन आहे, आहे. सिट्रीन आहे, टोपाज आहे, हे सुद्धा त्याचं सिम्युलंट आहे, सेम दिसणार आहे. त्याच्या हो. ठिकाण जे आहे हे झूम मीटिंग तुम्ही घरबसल्या करू शकता. आणि एक दिवसीय जे आहे हे आपलं नाशिकला आपण बोलवत असतो, ग्रुपवर तसं डिस्कस करून बोलवत असतो. त्यावेळेस चालेल sir. हा, धन्यवाद sir. त्यावेळेस काय काय धन्यवाद हा. म्हणलं. अनम्यूट म्हणजे म्यूट होतो मी आता. ओके ओके. येस येस. ओके. येस, वेलकम. सकाळी 9 ते 10 नाही, रात्री 9 ते 10, म्हणजे जो वेळ सगळ्यांना सोयीस्कर असेल, सगळ्यांचे कामं वगैरे आटोपलेले असतील त्यावेळेस. कोणाला काही प्रश्न असतील तर बिलकुल विचारावे. फी जी आहे फी 5,000 रुपये आहे. आणि वेळ जे आहे हे रात्री 9 ते 10 आहे. 10 दिवसांचा कोर्स आहे. कोर्समध्ये नोट्स, PDF म्हणजे नोट्सच्या ज्या PDF आहेत त्या, सर्टिफिकेट आणि जे रेकॉर्डिंग आहे हे सगळं मिळणार आहे ऑनलाईन. ऑनलाईन मध्ये असा काहीच प्रश्न नाही की ऑनलाईन आहे म्हणून समजलं नाही. तर आपण PPT आणि नोट्स सगळ्या गोष्टी इतक्या प्रॉपरली केलेल्या आहेत की तुम्हाला समजण्यामध्ये काहीच अडचण येत नाही. आधीचे जे विद्यार्थी त्यांचे टेस्टिमोनियल्स मी तुम्हाला दाखवतो, त्यांचे जे काही अभिप्रायाचे व्हिडिओ आहे ना ते तुम्हाला दाखवतो, म्हणजे ते तुम्हाला लक्षात येईल की काय पद्धतीने आपण कोर्स घेतो. त्यांनी व्हॉलंटरी दिलेले अभिप्राय. फीस 5,000 रुपये आहे. यस, सदाशिव सर. हा, नमस्कार सर. नमस्कार. हा हा, मी काय म्हणतो, आता सर मार्केटमध्ये ना बरेचसे रत्न हायली कॅरेटने विकले जातात, म्हणजे फक्त सर्टिफिकेट एक नॉर्मली असतात. तर बरोबर. त्याच्यावरून आपल्याला ते सांगितलं जाईल का त्याच्यामध्ये? सर्टिफिकेट आणि त्याच्यातून होणारी फसवणूक आहे ना, याच्यामध्ये आपण ते घेतो की सर्टिफिकेट कुठलं आहे आणि त्याच्यात कशा पद्धतीने हे केलं जातं. ओके. कारण कसं आता सध्या ATM साठी तुमचा आवाज नाही रे सदाशिव सर. एक मिनिट हा. आता येतं? हा, आता येतोय. हा, आता बरेचसे ते ATM सारखे सर्टिफिकेट बनवून बरेचसे लोक उपरत्न पण त्याच्यामध्ये टाकून देतात. ते पण आपण ओळखायला शिकवणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. ते पण येईल. हा, यस. संध्या मॅडम. यस, हर्षाली मॅडम, मी व्हॉट्सअपला सगळे डिटेल पेमेंटचे शेअर करतो. संध्या मॅडम, काहीतरी प्रश्न विचारत आहे तुम्ही. संध्या पगार. नाही सर, नाही. नाही. ओके ओके, थँक्यू. कोणाला जर प्रश्न असतील तर विचारू शकता, नाहीतर आपण आज जे आहे आजचं सेशन इथेच थांबवूया. आणि कोणालाही काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअप करा.
मी ग्रुपवर पेमेंट डिटेल शेअर करतो. ज्यांना ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी 9 तारखेपर्यंत वेळ आहे, 9 तारखेपर्यंत पेमेंट जमा करा आणि आपलं जे सीट आहे हे बुक करा. ओके, थँक्स. 9 दिवसाचा 10 दिवसाचा कोर्स आहे. 1 दिवस हे प्रॅक्टिकल साठी आपण बोलवणार आहे सगळ्यांना. तो दिवस आपण बोलून आपण ठरवून घेणार आहे. कोणाला काही डाऊट असेल तर मला प्रत्यक्ष मेसेज करू शकतात. ओके, यस, थँक्यू. अजून कोणाच तरी देवरे काही डाऊट असतील तर बिलकुल विचारा. काहीच प्रश्न ठेवू नका मनात, काहीच इश्यू नाही. देवरे आहेत की गेले वाटतं. ठीक आहे, ओके. चालेल, ठीक आहे मित्रांनो, मी रजा घेतो. आपण लवकरच आता जी आपली ऑनलाईन कार्यशाळा सुरू होणार आहे 9 तारखेपासून, तर त्या कार्यशाळेमध्ये भेटूया आणि यू विल रिअली एन्जॉय फुल कोर्स. कोणीतरी प्रश्न विचारलाय की फिरोजा आणि हकीक हे आपल्याला उपरत्नांच्या कोर्समध्ये मिळणार आहे, हे आपल्या मुख्य रत्नांच्या कोर्समध्ये नाही. पण नक्कीच रत्नांना काय काय उपरत्न देऊ शकतो हे पण आपण तिथे सांगणार आहे. ओके, ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. शुभरात्री. लवकरच भेटूया. थँक्यू. चालेल, धन्यवाद. शुभरात्री सर. थँक्यू. सगळे डिटेल्स मी ग्रुपवर देतो, आपण बोलूया. ओके सर. यस, थँक्यू. ओके सर, थँक्यू. ओके, थँक्यू. गुड नाईट.